हाय गाईज, या ठिकाणी आज आपण सुक्या मटणाची रेसिपी बघणार आहोत। त्याच्यासाठी मी जे तुम्हाला ड्राय इंग्रेडियंट्स दाखवले होते ते सगळं भाजून घ्यायचं आहे ब्राऊन कलर येऊपर्यंत। त्याच्यानंतर कांदा आणि लसूण भाजून घ्यायचा आहे, बघू शकता तुम्ही। हा पण कांदा लसूण थोडंसंच भाजायचं आहे, सगळ्यात पहिले तेल न टाकलं त्याच्यानंतर तेल टाकायचं आहे। मी या ठिकाणी थोडंसंच तेल टाकलेलं आहे। आता हे सगळं भाजून झाल्यानंतर जे आपण भाजून घेतलं होतं सगळ्यात आधी ड्राय इंग्रेडियंट्स त्याचं आणि हे कांदा लसूण मसाल्याचे एकत्र वाटण तयार करायचं आहे। त्याच्यासाठी मी मिक्सर ग्राइंडरमध्ये ड्राय इंग्रेडियंट्स काढून घेतले होते। त्याच्यानंतर कांदा आणि लसूण टाकायचं आहे, बघू शकता। आता हे थंड झाल्यानंतर याचं वाटण तयार करायचं आहे। त्याच्यानंतर मी कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर कांदा टाकलेला आहे। आता हा कांदा गोल्डन ब्राऊन कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचा आहे, बघू शकता। चांगल्या प्रकारे असा कलर आलेला आहे। त्याच्यामध्ये जे आपण वाटण तयार केलं होतं ते टाकायचं आहे। आणि त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकायचे नाहीत तेल टाकल्यानंतर। त्याच्यानंतर आता घरगुती काळा मसाला यूज केलेला आहे, मी 2 चमचे टाकलेले आहेत। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि जे आपण मटण शिजवून ठेवलं होतं ते टाकायचं आहे। मी आधीच मटण शिजवून ठेवलं होतं। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर मटण मसाला टाकायचा आहे। या ठिकाणी मी मटण मसाला टाकून घेते। आता हे मटण मसाला टाकल्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया आपण, मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपण लो फ्लेमवर त्याला शिजू द्यायचं आहे झाकून। तर आपण दुसरीकडे रस्सा करूया। कढईमध्ये मी तेल टाकून जे वाटण तयार केलं होतं ते टाकलेलं आहे। आता हे जे वाटण आहे ते चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे। नंतर हे थोडं सोडून द्यायचे, जो तेल सुटत नाही तोवर। बघू शकता मटणसुद्धा चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे। त्याला थोडंसं असं मिक्स करून घेते, हात बाहेर काढ। आणि दुसरीकडे जे वाटण होतं त्याला तेल सुटलेलं आहे। त्याच्यामध्ये मी घरगुती काळा मसाला, धने पावडर आणि कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ। हे सगळं मिक्स झाल्यानंतर एका वाटीमध्ये 2 चमचे डाळीचं पीठ घ्यायचं आहे। मी आधीच वाटून ठेवलं होतं आणि ह्याच्यामध्ये थंड पाणी न वापरता गरम पाणी यूज करायचं आहे। आता हे चांगल्या प्रकारे मिक्स करायचं, जोळ्याची गाठी सुटत नाही तर। त्याच्यानंतर हे जो आपण रस्सा बनवला होता त्याच्यामध्ये हे टाकून द्यायचं आहे। आता हे उकळी झाल्यानंतर गॅस बंद करून कोथिंबीर टाकायची आहे, बघू शकतो। उकळीसुद्धा आलेली आहे। आता गॅस बंद करते आणि कोथिंबीर टाकते। चला तर आता आपण ताट वाढून घेऊया। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा विसरू नका आणि शेअरसुद्धा करा। या ठिकाणी ताट वाढलेलं आहे।